हे पाहुणे आहे सर. विनयचे बाबा आहेत ते. काय हो अभिराम भाऊजी, तुम्ही बोलवला काय सर? नाही, मी नाही बोलवलं. तुम्ही इथे? होय. ऍक्च्युली मी येणारच होतो तुमच्याकडे. अहो ऐकलास काय हो? हो बघा कोण इले ते. काय गो? अहो उभे की त्या आठेवा ना, निवान बसान बोलूया. नाही, ह्या घराचं उंबरडं सुद्धा वंदाळूचं नाही माका. अभिरामा काय बोलतो? दादा थांब, मी बोलतो. हे बघा, गैरसमज नको उगाच. आमच्याकडून काही चूक झाली आहे का? नाही, मग तसं काही असेल तर सांगा आम्हाला, आम्ही माफी मागतो तुमची. कोणी काही चुकून काही बोललं असेल तर ह्या काय हिंगीचे बाबा? आता मी काय चुकीचं बोललोय? काय हो पाहुण्यानू, आता इलास ते दिवशी अशा अचानक काय गेलास? काय गोंधळ झालो आमचो, काय सांगायचं तुमका? तुमका नेमक्या काय म्हणूचा होता ताच आमका कळला नाही. थांबा हा, जाऊ नको, मी तुमच्या सुनेक घेऊन येतोय. एका पण तुमका बघून आनंद होईल. त्यातही तुमचं उत्साह ना जरा आवरा. लगेच पूर्वक बोलवची काय गरज नाही. अशी कशी गरज नाही? अगो त्यांची हुनरी सून असा, सासरू एवढं दारात इलो आणि सून अशी घरात बसान रावली तर कसा चलताला? रागवून जाते नाही ते. मग काय करायचं आपण? रो मी घेऊन येते ते का? हा अगं छाया, ती हो जाऊ दे हो, स्वभाव त्यांचं तसं. बघा, काही वाईट वाटलं असेल तर. नाही हो, चूक कोणाचीच नाही. चूक त्या चढवाची नाही हा, नाही त्याच्या औशी बापाशी. चूक पूर्वजांनी करून ठेवली हा. हे बघा, माका तुमचं अपमान करूचो नाहीस. मी त्या दिवशी घरात येऊन गेले ना, थंयसून माका विचित्र भास होत. काहीतरी आत्मे हैसर वास करत. हो एवढाच की त्या निष्पाप आत्मे सुद्धा ह्या वास्तूत वावरत आहोत. आणि ह्या जर मी सांगते येता खोटा असाद ना तर जीभ सडात माझी. काम करतो. चल चल चल. आत्या काय झालंय? अगो तुझं सासरू इलो हा. आता सासरू एवढं दारात इलो आणि सुनेन असा खोलीत बसान रावायचा. बरा दिसता काय? चल चल बाहेर चल, बाहेर चल. आत्या मी नाही येणार. काय म्हणजे मी नाही येत, तू जा. मग आता त्यांका जाऊन काय सांगू? जावा हा, सुनेक जाऊन खोलीत भेटा. महाराणीची आज खोलीच्या बाहेर पडूची इच्छा नाही. अगो तुका माझ्यासारख्या वाघ म्हणलंय म्हणजे एवढा नाही करायचा. जय गरज असता ना तैसर तू कौकच लागता. उगी मान घेऊन बसलस ना, चांगला नाही होऊचा. आत्या अगं प्रश्न मानपानाचा नाहीये. मग कसलो कसलो प्रश्न असा?
अगो सासरो एवढं दारात इलो हा म्हणजे लग्नाची बोलणी होतली ना. तू जा जरा बाहेर त्यांच्या समोर जाऊन बस. त्यांका पण बरा वाटतला. तुझ्या हातची चाय खाऊक दी त्यांका. मग ये ना घराकडे जाऊन झिलाक सांगतीत. सुनेन कसो पाहुणचार केल्यान तो सासरकडे तुझं नाव काढतीत आणि तुझ्या हातची चाय म्हणजे अमृतच. बघ तुका सांगान ठेतोय सासरी ना तुकाच चाय करूक लावतले. हय काय थांबलोस, चल चल ते येऊन बसले असतले. आत्या ते नाही येणार घरात. कित्या? कदाचित तुमका राग येत, पण जा सत्य हा ना तर ना तुम्ही बदलू शकत ना आम्ही बदलू शकत. तर सत्य मान्य करूचाच लागताल आपला. मग हे काय असं सत्य बोला ना. म्हणजे तुमच्या तरी जीवाक शांती गावात काय या? नायकानो ह्या घर हो नायकांचं वाडो शापित हा शापित. तुम्ही मान्य नाही केल्यात ना तरी ह्याच सत्य हा. या घरात अनेक पापा घडलेली आहोत आणि त्याच्यामुळे अशो शक्ती इथे वावरत. ह्यो शक्ती कोणाचाच भला करूचो नाही. अहो काय बोलतास या? वहिनी थांब ना, बोलू दे त्यांना. अहो बोला दे काय अभिराम भाऊजी. मुळात ना नायकांचे वारस हैसर असताना माका बोलूचा लागता नाही होता. काय हो इले नायकांचे थोरले वारस इले. काय झालं? हे बघा पाहुणे काय म्हणतात. ह्या घर शापित असा म्हणतात. काय हो शापित असा ना घर. अरे तुमका माहिती होता ना शापित आता. मग हे तुमच्या झिलाक माझ्या केळवांगडा प्रेम करताना समजावायचं ना जरा. आमच्या घरात शाफा म्हणतास ना हा पापा घडले असत ना. वहिनी शांत हो ना जरा. कसा शांत हो अभिराम भाऊजी. या घरात सुखाचा संसार केलाय है. 2 पोरा झाली माका आणि ह्या घर शापित हा. तुम्ही निघान गेला असो अभिराम भाऊजी. माधव भाऊजी मुंबईत होते. मी सगळा सांभाळलंय ह्याचा. माझ्या घोवान बघितला ना सगळं. आणि या घरात शापित म्हटल्यावर जीव तुटणार नाही काय हो अभिराम भाऊजी? हा शापित यो शब्द ऐकलंय ना तरी काळजाचं पाणी होता माझ्या. हे असे बोलणार असतील ना हो या लगीन ना मोडलेला बरा. नको करू या लगीन. अभिराम भाऊजी तुम्ही पुढाकार घेतलास ना मग हे तुम्ही मोडा याला. आम्ही मोडलाव ना काहीसर बोलणारी लय जण असत. आणि काय हो तुमका सोयरीक जुळवची नव्हती ना मग आधी सांगायचं ना. सरिता थांब. तडकाफडकी निर्णय घेऊन भलं होणार नाहीये. निर्णय चुकू शकतो. आपण त्यांच्याशी शांतपणे बोलूया. हा शांतपणान काय बोलूचा आता? आणि कोण बोलणारा शांतपणा? या कायरी कायरीनं सगळा जुळवला ना. हे काय बोलले तरी एका फरक पडणार नाही. या बोला. सरिता थांब. दत्ता जरा. सरिता आज चल. नाही येऊच सरिता आज चल, बघून घेतील ते ना आपल्या कळवतील. चला नाही म्हणताय ना. आज चल. अहो असे काय करता? चल. मी लगीन होत नाही द्यायचं या. ते काय हो बोलते आपण ऐकून घ्यायचं काय? हा हे बघा काका ते हैसर थांबणार चुकीचा. येतंय थांबा. वहिनी जे वागते बोलते ते चुकीचं आहे माहितीये मला. माफी मागते मी तुमची. ते वहिनी ना वाईट नाहीये पण तुम्हाला माहितीये ना
मध्ये ना खूप काही झाला, जसं की पूर्वाचे मिस्टर गेले आणि ते घरी आली तर ना वहिनीला थोडा काळजी वाटतेय, म्हणून प्लीज तुम्ही समजून घ्या. बघा, जे काही झालं असेल त्यावर बोलू ना आपण, पण तुम्ही जे म्हणताय ना ते असा पण बोलांक काय हरकत नाही. हे बघा, सगळ्यात महत्वाचं काय, पूर्व आणि विनेचा आनंद आहे. जे झालं ते विसरा ना. या आत या प्लीज. प्लीज या. या. आमच्याकडे दुर्लक्ष करून फायदा होणार नाहीये तुझा. तुमच्याकडे लक्ष देऊन तुमका जा वया तास तुम्ही करणार ना. करताव तुका वया ता करताव, पण घरात ह्यो म्हातारो गेलो हा ना, तेका हाकलून दे. या घरातलो पाहुणो हा, मी कोण हाकलवणार. तू सांगितलंस तर इंदू तेही करेल. मी नाही सांगितलंय तर नको यो हैसर. काढ त्याला घराबाहेर काढ. काय राग येलो हा. फसलास दोघावा, फसलास. काय गरज होती त्यांना हैसर येऊची. ते दिवस येले, कायच न उघडल्यासारखे गेले. बरं, लग्नात होकार नकार न कळवता गेले. मग आता किती गेले असत. बरं नाही, घरातली सगळी माणसं आहेत ना, ती पण खुली असत. ह्यांका हकलावचा टाकून माका गप्प बसूक सांगतात. सरिता तोंड बंद कर, तुझं तोंडाचं पट्टू बंद कर जरा. ह्या बघा, माझ्या तोंडाचं पट्टू मी बंद करणार नाही. कळत कसा नाही तुमका. लगीन मोडला ना तर सुंटी वाचून खोकलो जाय. लगीन नाही झाला ना तर पूर्वाक आणि आपल्या त्याच्या सासरकडचा ना सगळ्या गावतला. मग त्याच्यावर कसे तरी दिवस आपल्या ढकलता येतील. काय कसे दिवस ढकलायचे आता, कसे दिवस काढायचे. कोणाच आपल्या बाजून नाही. हा या घरात शापित म्हणतो, हा या घरात शापित म्हणतो. सरिता, बघितलास ना माधव भाऊजी काय बोललो तो म्हातारो. या घरात साप पिता म्हणालो. अहो अण्णा कसेही वागले तरी बापूस असा ना तुमचं, आणि माझा सासरो असा. आणि माझ्या सासऱ्याच्या बाबतीत कोण काय बोललेला ना खपवून घेणार नाही मी. काय गेलो ना तो म्हातारो. सरिता हळू हळू की त्यात. माझ्या घरात मी चोरून बोलायचा की काय. वयची बाहेरची माणसं येतात आणि मोठ्या मोठ्या बोलान जातात. ता चलता घरातल्यांका. अगं हो 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 हैसर येऊन ह्या ऐकवता. मग लगीन झाल्यावर काय, लगीन झाल्यावर काय म्हणते मी. हा माझ्या पोराक सुनावती. हा शापित घरात ना आणलेली सून असा म्हणान.
आणि उद्या घरात काय झालं ना तर माझ्या चढवाक सगळं ऐकून दाखवती. मग हे काय करायचा? बरा झाला गेलो म्हातारडो तो. नाही काय अगं आहेत ते. मग हे आता काय पाहुणचार करतास की? थांबा बघतोय. सरिता थांब, वाद नको. पूर्वासाठी आई म्हणून तू शांत राहू शकतेस ना. मग आणि वाद घालून काय होणार आहे? त्याऐवजी आपण त्यांचा पाहुणचार करू. आणि हे बघ, घरी आलेल्या पाहुण्यांना दुखावून काय मिळणार आहे आपल्याला? आणि आपण लग्नाची बोलणी करून घेऊया ना. हे बघ, वाद नको, कळतंय ना तुला? सरिता सरिता थांब. बाय माझे. काय हो, आमच्या घरात येणार नव्हतास ना? सरिता हो रागावलंय नाही काय? कौतुकान बोलते. बरा झाला इलाज ते. आता कसा आमच्या घरात ना पुण्य पाय रोवून बसला असाच वाटत. चाय करतय हा? पण आमच्या घरातली चाय चलत काय हो तुमका? नाही म्हणजे घर जरी आमचा शापित असला ना तरी चाय तर मी साखरच टाकताव. इश घालणार नाही. देव नाही नको, विचारल्या तितक्या खूप झालं. सरिता मला चहा हवाय. माझ्यासाठी चहा ठेवशील का? वय काय देताय देताय चाय देते तुमका. माका काय कळत नाही काय तुमका काय म्हणूच आता? कसं आहे आमचा काय काम असा? हा ही दोघं असत ना लगीन जमवणारी. हो तुम्ही आताच माका मदत तरी करशाल. चला. तर बघा, माफ करा. नाही तसं तिचं मनावर नका लावून घेऊ. वहिनी आमची मनाने खूप चांगली आहे. हो हे बघा, माका तुमचं कोणाचंच अपमान करूचो नाही. आणि तुमच्याबद्दल तर माझा काही एक म्हणणं नाही. म्हणणं ह्याच असा की मग आपण लग्नाची बोलणी करूया ना. कावेरी आधी सगळं असं अर्ध बोलणं झालेलं ना, तर आता बोलणी करूया. काका तुम्हाला लग्नाला हो आहे ना? हो काय हो मान्य आहे ना? माझं लग्नाक नकार नाही, फक्त एवढाच की मग लग्नाला नाही आहे ना, तर आपण बोलणी करूया. कावेरी अगो त्यांका बोलू दे ना. काका तुम्हाला काय बोलायचंय का? नाही म्हणजे काय ना, ते वेळ कशाला असं वाया घालवायचंय. गैरसमज दूर झाली ना, आता वेळ बरोबर आहे. विषय पुढे घेऊन जाऊया ना. हो ना माधव दादा? हो हो. आणि कसं आहे ना, पूर्वा घरची एकुलती एक आहे मुलगी. ती लाड आहे, सगळ्यांचा लाडकी आहे ती. आमचा सगळ्यांचा जीव आहे तिच्यावर. तिने असं करून ठेवलंय म्हणून. तिचं लग्न होणार आहे या घरात, तर असं काय कमी नाही पडू दिला पाहिजे. तिच्या अंगावर ना असं दागिने असले पाहिजे. आमची लक्ष्मी आहे ना, सोना चांदी घेऊन तुमच्या घरी येणार आहे. आणि ते असतं ना मानपान. हा मानपान, ते आम्ही करून आम्ही सगळं बघतो. आणि ते जेवणाचं पण आम्ही करतो. फक्त मला जास्त इकडचा माहिती नाही आहे ना. तुम्ही सांगा ना, आम्ही नक्की प्रयत्न करू. हो ना अभि? कावेरी जरा काय राहिला का माझ्याकडून अभि? बरोबर आहे ना? आपल्याला सगळं काही कमी नाही पडला पाहिजे ना, बरोबर ना? हा अभि ते बाहेर आहे ना, जे मंडप
हा मंडप ते पण आपण करून घेऊ हा. सगळं छान करू. आम्ही सगळं बघतो. सगळं काय आम्ही बघणार आहे. अण्णा, ही वच्ची लग्न मोडणार नाही, पण ही कावेरी तिच्या उत्साहामुळे नक्कीच लग्न मोडेल. मोडात लगीन मोडात, या वाड्यात लगीन कार्य होऊचं नाही. मी काय बोलते, पूर्वाला ना आपण खूप असं सुंदर असं तयार करू. एकदम महागातलं साडी घेऊ आणि ना सगळं दागिने, पूर्ण दागिने इकडे हात पूर्ण भरू. मस्त भरपूर असं गजरा लाव. पूर्ण दागिने आणि गजरा. लग्न ना छान होईल. दोन्ही गाव आहे ना, आपण आमंत्रण देऊ. हा, दोन्ही गावच्या लोकांना. थांबा. वच्ची काकी, काय मी नाही तोडायला देणार आहे लग्न.